हो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. आणि आय पी ओ जर आपण बघितले भरपूर सारे मार्केटमध्ये येते आहे. एक प्रकारे आपण जर बघितलं तर आय पी ओचा पाऊस होतो आहे मार्केटमध्ये. भरपूर सारे नवीन नवीन आय पी ओज येत आहेत, लिस्टिंग होते आहे आणि भरपूर सारे आय पी ओज आपण चांगल्या प्रकारे चर्चा करतो आहे. कोणाला अलॉटमेंट मिळते आहे, कोणाला नाही मिळते आहे, पण तरी पण कोणाला काही लॉसेस होत नाही. ज्यांना पण अलॉटमेंट मिळते आहे त्यांना प्रॉफिट होतो आहे, ज्यांना नाही मिळत आहे त्यांनी पुढं नवीन नवीन आय पी ओला अप्लाय करत राहायचं आहे. ठीक आहे. तर तशाच प्रकारे आता अजून एक नवीन आय पी ओ मार्केटमध्ये आलेला आहे. त्या आय पी ओबद्दल आता आपण इथे चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे ल्युमिनो इंडस्ट्रीज. तर ल्युमिनो इंडस्ट्रीजचा आय पी ओ सध्या मार्केटमध्ये आलेला आहे. आय पी ओची साईज असणार आहे 700 कोटी. तर 700 कोटी म्हणजे एक मध्यम साईजचा आय पी ओ असणार आहे. आपण जर बघितलं त्यापैकी पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे आपल्यासाठी की 500 कोटींचा फ्रेश इश्यू असणार आहे. सो ती एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी की कंपनीकडे पैसे जे काही ते जाणार आहे आणि फक्त 200 कोटी रुपयाचाच आपला ऑफर फॉर सेल असणार आहे. सो कंपनीला पैसे जाणार आहेत. याच्यामध्ये मी एक महत्त्वपूर्ण गोष्ट ही पण सांगतो की हे जे काही 500 कोटी रुपये आहेत ना, यातले 300-350 कोटी रुपये जवळपास कंपनीचं कर्ज भरण्यासाठी वापरले जाणार आहेत. आणि ते कर्ज एकदा भरलं का कंपनी जी काही आहे ती ऑलमोस्ट डेट फ्री होणार आहे. सो ती सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी की हे आय पी ओ आल्यानंतर कंपनी जी काय आहे ती ऑलमोस्ट डेट फ्री होऊन जाईल. त्याच्यामुळे कंपनीचे मार्जिन पण वाढतील आणि कंपनीचा प्रॉफिट पण भरपूर चांगल्या प्रकारे वाढणार आहे. आणि त्यामुळेच या कंपनीविषयी आणि या मार्केटविषयी भरपूर जास्त चर्चा चालू आहे आता मार्केटमध्ये का आय पी ओ नंतर सुद्धा ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट्स यांचे वाढणार आहेत. तर प्राईस बँड याचा असणार आहे 82चा. तर 82च्या भावाने आपल्याला शेअर जे काय ते मिळणार आहे. आता पुढं आपण यांचं थोडंसं बिझनेसबद्दल जाणून घेऊ का ही कंपनी नेमका काय बनवते. तर 2005मध्ये याची स्थापना झाली आहे ल्युमिनो इंडस्ट्रीजची. तर ही जी काही कंपनी आहे ती ई पी सी क्षेत्रामध्ये काम करते मेनली. म्हणजे जे पण ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स आहे ते बनवण्याचं काम करते कंपनी. परत पॉवर केबल्स आहे, इलेक्ट्रिक वायर्स आहे, या सर्व छोट्या मोठ्या जे काही गोष्टी आहे ते बनवण्याचं ही कंपनी काम करते आहे. आणि कंपनी परत भारतामध्येच नाही तर अमेरिकेमध्ये, नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये, केन्यामध्ये, घाना आहे, रवांडा आहे, एवढ्या सगळ्या देशांमध्ये ही जी काही कंपनी आहे ती काम करते. म्हणजे भरपूर साऱ्या देशांमध्ये ही कंपनी काम करते आहे. अमेरिकेमध्ये पण आहे, एशियामध्ये पण आहे, भारतात पण आहे, आफ्रिकेमध्ये सुद्धा ही कंपनी चांगल्या प्रकारे वर्क करते आहे. सो भरपूर चांगल्या प्रकारे ही कंपनी सर्व देशांमध्ये म्हणजे एक्सपोर्टसुद्धा ही कंपनी करते आहे. ती पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी. सो भरपूर यांचं डायव्हर्सिफाईड मार्केट आहे आपण जर बघितलं, जे भरपूर सेफ गोष्ट आहे यांच्यासाठी. त्यानंतर आता आपण बघू का नेमकं कंपनीचे डेट्स काय आहेत या आय पी ओमध्ये. तर 27 ऑगस्टला आय पी ओ जो काही तो ओपन झाला आहे याने 31 ऑगस्टला आय पी ओ क्लोज होणार आहे. जो 31 ऑगस्टपर्यंत आपल्याकडे वेळ असणार आहे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी. अलॉटमेंट असणार आहे 1 सप्टेंबरला आणि याची लिस्टिंग असणार आहे 3 सप्टेंबरला. तो 3 सप्टेंबरला याच्या लिस्टिंग जी काही ते असणार आहे सकाळी 10 वाजता. सो ती गोष्ट आहे. तर 31 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ असणार आहे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर आता कंपनीचे फायनान्शियल्स आपण बघू. तर कंपनीचे ॲसेट जर बघितलं मित्रांनो तर 2024 ते 2026पर्यंत ऑलमोस्ट डबल झाले आहे. सो ॲसेट डबल झाले आहेत आपल्याला दिसतं आहे. इन्कम जी काय आहे ती चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. पॅटसुद्धा कंपनीचा खूप चांगल्या प्रकारे वाढलेला बघा. 86 कोटीचा प्रॉफिट होता तो आपला 160 कोटी रुपये झालेला आहे 2 वर्षांमध्ये. सो पॅटसुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे. एबिटा नक्की त्यांचा वाढलेला आहे. नेटवर्थ आहे आणि रिझर्वसुद्धा चांगल्या प्रकारे वाढलेले आहे. फक्त यांची जी काही बॉरोईंग आहे ना, म्हणजे कर्ज जे काही आहे ते पण यांच्यावर भरपूर वाढलेलं आहे या काळामध्ये. पहिले फक्त 40 कोटी रुपयाचं कर्ज होतं ते डायरेक्टली आता 400 कोटी रुपयापर्यंत गेलं आहे. तर ती एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आहे. बट जसं मी बघा आधी पण सांगितलं तुम्हाला का जे पण हे पैसे इथून गोळा करणार आहेत ना, यापैकी 300-350 कोटी रुपये हे कर्ज भरण्यासाठी वापरले जाणार आहे. म्हणजे एकदा काय आय पी ओ आला तर आय पी ओमधून जेवढे पण पैसे येतील त्याच्यापैकी एक्झॅक्ट जर मी तुम्हाला सांगितलं तर 337 कोटी रुपये हे याचं डेट हे कमी करून टाकतील. सो यांच्यावर कर्ज फक्त 50 कोटी रुपये राहून जाईल. म्हणजे एकदमच कमी कर्ज होऊन जाणार आहे. सो ती एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी आपण जर बघितलं. ठीक आहे. बाकी 15 कोटी रुपये जे काय आहे ते मशिनरी साठी यूज होणार आहे आणि बाकीचे 150 कोटी रुपये जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी आहे. सो अशा प्रकारे पैसे जे काय आहे ना आपल्याकडून जे घेतले जाणार आहे ते खूप चांगल्या कामासाठी यूज होणे जाणार. कारण फ्रेश इश्यू याच्यामध्ये आहे 500 कोटीचा. ती एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सो ही जी काही कंपनी आहे ना ती ऑलमोस्ट डेट फ्री होऊन जाईल आय पी ओच्या नंतर. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यानंतर पुढं आता आपण यांचे रेशिओज बघू का. सर रेशिओ कशा प्रकारे वर्क करता आहे.
तर बघा ही जी काही कंपनी आहे याच्यामध्ये रेशोजमध्ये इम्पॉर्टंट आहे ना की रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय यांचा 25% आसपास आहे. सो रिटर्न्स पण ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे काढते आहे आपल्यासाठी, ही पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. परत डेट टू इक्विटी रेशो जो काही तो यांचा बॅलन्स आहे, खूप जास्त नाही. आणि जसं मी सांगितलं डेट तर हे पूर्ण भरून टाकणार आहे IPOच्या पैशांनी. सो डेट यांच्यामध्ये ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी होणार आहे IPOच्या नंतर. रिटर्न ऑन नेटवर्क खूप चांगला आहे. पॅटचं जे काही मार्जिन आहे ते पण ठीकठाक आहे. आपण जर बघितलं खूप जास्त पण नाही बट ठीकठाक मार्जिन आहे, कारण या सेक्टरमध्ये भरपूर आता IPOसुद्धा येतं आहे. आपण जर बघितलं तर भरपूर कॉम्पिटिशन आहे तसं. आणि यांचे व्हॅल्युएशन सगळ्यात महत्त्वाचे आहे मित्रांनो. व्हॅल्युएशन्स यांचे खूप कमी आहेत. आता आपण प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो म्हणजे PB रेशो जर बघितला तर बाकीच्या IPOचा काय असतो, कोणाचा 5 आहे, कोणाचा 7 आहे, 10 आहे, 13 आहे कोणाचा, अशा प्रकारचे IPOज आपण बघितलेले आहे आणि त्या IPOजमध्ये पण प्रॉफिट होतो. यांचा PB रेशो आहे फक्त 2.74. म्हणजे एवढ्या कमी व्हॅल्युएशनने तुम्हाला इथं शेअर जे काही ते मिळणार आहे. सो भरपूर कमी व्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला इथं शेअर मिळतं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे IPOबद्दल. यांची व्हॅल्युएशन खूप कमी आहे आणि PE रेशो जर तुम्ही जर बघितला तर फक्त 12चा आहे. तर 12च्या PE रेशोने तुम्हाला जर शेअर्स मिळतं आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, कारण 12च्या PE रेशोने नाही मिळत आहे सध्या शेअर्स. आपण कोणतेही दुसरे IPO जर बघितले, IPO जो काही त्याचा नॉर्मली PE रेशो कोणाचा 20 आहे, 30 आहे, 40 आहे, 50 आहे, असे IPO आता आहे. तर 20पेक्षा कमी PE रेशो जर असेल आणि एवढ्या कमी PE रेशोने जर आपल्याला जर शेअर मिळतं आहे तर खूप महत्त्वाची गोष्ट. याच्यामुळे होतं काय आहे की लिस्टिंग गेन्समध्ये आपले जे काही पैसे आहे ते खूप जास्त बनतं आहे. आणि याच्याबद्दलच आता एवढ्या सगळ्या गोष्टी बदलल्यानंतर चला तुम्ही मला एकदा चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला IPOबद्दल काय वाटतं, काय तुमचं म्हणणं आहे, तुम्ही अप्लाय करणार आहे की नाही, मला चॅटबॉक्समध्ये तुम्ही तसं सांगू शकता आहात. तर व्हॅल्युएशन यांचे खूप कमी आहे. रिटर्न्स ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे काढून देते आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे अप्लाय करायचं आहे का नाही. आता मी तुम्हाला माझं पण फायनल वर्डिक्ट जे काही ते सांगणार आहे. सो याच्यामध्ये तुम्ही जसं मला चॅटबॉक्समध्ये सांगू शकता आहात. आणि व्हिडिओ जर लाईक केलं नसेल तर लाईक नक्की तुम्ही करायचं आहे, जेणेकरून की मला समजेल की किती लोकांना व्हिडिओ आवडतो आहे. ओके, तर आता आपण हे जाणून घेऊ का नेमकं याच्यामध्ये GMP जो काही तो काय चालू आहे. जसं मी सांगितलं IPOमध्ये GMP जो काय आहे तो भरपूर चांगल्या प्रकारे चालू आहे, बिकॉज ही कंपनीचं व्हॅल्युएशन खूप कमी आहे. फक्त 12च्या PEने तुम्हाला शेअर जे काही ते मिळतं आहे. रिटर्न्स पण एवढी चांगली कंपनी काढते आहे. याच्यामध्ये सबस्क्रिप्शन पण खूप चांगलं आलेलं आहे आणि याचा जो काही ग्रे मार्केट प्रीमियम आहे ना तो कंटिन्युअसली वाढतो आहे. पहिले आपण जर ग्रे मार्केट प्रीमियम बघितला 2-3 दिवसांपूर्वी तर 40-45% आसपास चालू होता, पण आता तो जो काही ग्रे मार्केट प्रीमियम आहे तो वाढता 67% गेलेला आहे. तर ऑलमोस्ट आता 66-67% आसपास सध्या याच्यामध्ये ग्रे मार्केट प्रीमियम जो काही तो चालू आहे. आणि सबस्क्रिप्शन याचं जर बघितलं आपण आता डे 2चे जे काही आकडे आहेत ते आलेले आहेत. तर हा जो काही IPO आहे तो ऑलरेडी 4x जवळपास सबस्क्रिप्शन होऊन गेलेलं आहे, म्हणजे ओव्हर सबस्क्राईब ऑलरेडी झालेला आहे. आणि तर शेवटच्या दिवशीपर्यंत भरपूर जास्त ओव्हर सबस्क्राईब होणार आहे, जसं बाकीचे IPO झालेले आहे. याच्यामध्ये GMP जो काही तो सध्या चालू आहे जवळपास 68% आसपास ऑलमोस्ट आलेला आहे. सो आपल्याला या IPOमध्ये जवळपास 10 ते 11 हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो आहे ॲज पर GMP. ठीक आहे, सो 10 ते 11 हजार रुपये प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो. आणि IPOमध्ये खूप चांगले प्रॉफिट बनतं पण आहे. तुम्ही आजच जर बघितलं तर टेमसेन्सचा IPO जो काही तो लिस्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की IPOमध्ये पैसे जे काही ते डबल होऊन गेले टेमसेन्सच्या IPOमध्ये, जे आपण ग्रुपला सांगितलं तसं तुम्ही बघितलेलं असणार आहे. त्याच्यामध्ये 15,000 रुपये प्रॉफिट होऊन गेला डायरेक्टली. 300 रुपयाच्या भावाने तुम्हाला शेअर भेटले आणि तो शेअर डायरेक्ट लिस्ट झाला 630 रुपयाच्या आसपास जवळपास. सो डबलपेक्षा पण जास्त तुमचे पैसे झाले आहे. सो जो पण तुम्हाला GMP दाखवलं जातो आहेत ना तशाच प्रकारे लिस्टिंग आपल्याला जे काही ती बघायला मिळते आहे मोस्टली. एवढं मोठं 110% रिटर्न त्या IPOमध्ये बनलेलं आहे. सो इथं पण जर बघितलं तर जवळपास 68% GMP चालू आहे, जो 10-1 हजार रुपयाच्या आसपास याच्यामध्ये लिस्टिंग गेन्स मिळण्याचे आपल्याला चान्सेस आहेत. सो 138 किंवा 140च्या आसपास जो काय आहे हा शेअर लिस्ट होऊ शकतो आहे. आणि आय थिंक 10,000 रुपये तुम्हाला जर प्रॉफिट दिसला ना तर तुम्ही लगेचच्या लगेच लिस्टिंगवरती हा जो काही शेअर आहे तो विकू शकता. जसं पण मी नेहमी सांगत असतो 50%पेक्षा जास्त गेन्स जर तुम्हाला दिसता आहे ना लिस्टिंगवरती तुम्ही लगेच विकलं तरी पण चालेल. बाकी ज्यांना पण लॉंग टर्मसाठी शेअर ठेवायचा आहे तर तुमच्या ॲनालिसिसनुसार तुम्ही ठेवू शकता. ज्यांना पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाटतो आहे तुम्ही बाकी अजून याच्यामध्ये चांगला ॲनालिसिस करू शकता. बाकी कंपनी चांगली आहे. ज्यांना पण लॉंग टर्ममध्ये ठेवायचं आहे लॉंग टर्ममध्ये पण ठेवू शकता, पण तुमचं अजून जास्त याच्यामध्ये ॲनालिसिस जे काही ते करायचं आहे.
सो IPOला मी सांगेल की नक्की सर्वांनी अप्लाय करायचं आहे. आणि मी तुम्हाला एक सजेशन परत एकदा देईल की मल्टिपल अकाउंट्सने तुम्ही IPOला अप्लाय करायचं आहे, जेणेकरून की अलॉटमेंटचे जे काही तुमचे चान्सेस आहे ते वाढतील आणि अलॉटमेंट तुम्हाला कोणाला एखाद्या तरी अकाउंटला भेटून जाईल. तर तुमच्या घरच्यांचे जे काही अकाउंट आहे ते तुम्ही ओपन करू शकता आहात. घरच्यांचे अकाउंट जर अजून ओपन केले नसतील तर फ्री डीमॅट अकाउंटची जी काही लिंक आहे मी चॅट बॉक्समध्ये दिले आहे, त्या लिंकवरून पण तुम्ही आपल्या अंडर अकाउंट ओपन करू शकता. जो पण व्यक्ती अकाउंट ओपन करणार त्याला आपण एक कोर्ससुद्धा फ्रीमध्ये नक्की देणार आहोत. सो सर्वांनी तुमच्या घरच्यांच्या कोणाचे अकाउंट जर नसतील तर नक्कीच त्यांचे अकाउंट फ्रीमध्ये तुम्ही ओपन करू शकता आहात विदाऊट एनी चार्जेस. ठीक आहे. आणि IPOला अप्लाय करायला पण तिथं काही चार्जेस नाही लागत आहे. सो नक्की तुम्ही मल्टिपल लॉटने अप्लाय करा. याच्यामध्ये मल्टिपल वेगळ्या अकाउंट्सने तुम्ही अप्लाय करू शकता आहात, जेणेकरून की अलॉटमेंटचे जे काही तुमचे चान्सेस आहे ते वाढतील. कारण सबस्क्रिप्शन खूप जास्त येणार आहे IPOमध्ये. म्हणून तुम्ही जर फक्त तुमच्या एकाच अकाउंटने जर अप्लाय केलं तर मग अलॉटमेंट जे काही आहे ते आपलं राम भरोसे आहे. मग अलॉटमेंट भेटेल का नाही कोणाला काहीच माहीत नाही. पण जर 2-3 अकाउंटने ॲटलिस्ट मी सांगेल तुम्हाला अप्लाय करा तुम्ही, तर मग अलॉटमेंटचे जे काही तुमचे चान्सेस आहेत ते चांगल्या प्रकारे बनतील. मग एखाद्या जरी अकाउंटला आपला तुमचं अलॉटमेंट जर होऊन गेलं तर चांगले पैसे बनून जातील. ठीक आहे ना. सो मल्टिपल अकाउंटने अप्लाय करायचं तुम्ही नक्की ट्राय करा. बाकी याबद्दल तुम्हाला व्हिडिओबद्दल किंवा IPOबद्दल काय वाटतं हे मला तुम्ही नक्की चॅट बॉक्समध्ये विचारू शकता आहात. काही जर प्रश्न असतील ते पण मला चॅट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. बाकी व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला सांगायचं आहे. अजून दुसऱ्या कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते पण मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये नक्की सजेशन देऊ शकता आहात. तर चला मग भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघू याच्यामध्ये किती लिस्टिंग गेन्स आपले मिळत आहे. तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. तुम्हाला अलॉटमेंट जे काही ते मिळाले पाहिजे आहे. धन्यवाद.